मला सांगायचं याच्याकरता, पैशावर याच्याकरता बोलतोय, पैशाची मालकीन लक्ष्मी आहे आणि पैशाच्या मालकिनीला लक्ष्मी मातेला सुद्धा जगदंबेची कृपा झाली 7व्या अवतारात. एवढी मोठी ताकद जगदंबा मातेत आहे. पण त्या जगदंबेकडे जात असताना तुम्ही कसे जायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा पाहिजे. जगदंबेचा भक्त कसा मुरब्बी असावा, सदाचारी असावा, सात्विक असावा, तात्विक असावा, पुण्यशील असावा, पावन असावा. तुम्ही सोंग करून गेल्याच्या नंतर तो पावत नाही. ती जीवनाचं सोंग करून टाकते. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सोंग केले त्याच्या जीवनाची सोंगच करून टाकली तिनं. मला कळतंय तसं पाहतोय मी काही लोकांना, सोंग करून टाकले. महाराज सरस्वती मातेची आराधना अभंगावर येतोय, पण उत्सव हा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आजचं कीर्तन आहे. आपण त्याही उत्सवावर बोलावं. कधी कधी हे उत्सव करणाऱ्याच्या बाबतीत घाण वाटते, चिळस वाटते, नको वाटते यांच्यात जाऊन कीर्तन करणे. गणेश उत्सव साजरे करायलेत. लोकमान्य टिळकांचा भाव काय होता दादा, काय श्रद्धा होती, कशा करता घरातला गणपती बाहेर आणला लोकमान्य टिळकांनी. तुम्ही एकत्रित येताल, धर्माचं संघटन होईल, धर्माची वृद्धी होईल, धर्मातल्या सर्वांच्या अंतःकरणात धर्म जागृती होईल, याच्याकरता गणेश उत्सव बाहेर आणला. घरात गणपती असायचा, बाहेर आणला लोकमान्य टिळकांनी. काय वाटलं हो त्या गणेश बाप्पाच्या मागं पुढं पत्ते खेळणं, केटी जमा करणं, त्या केटीवर पंक्ती. केटी तर मला आत्ता माहीत झाली, केटी कशाला म्हणतात. म्हणलं तुमच्या पंक्तीचे यजमान कोण आहे? काय नाही म्हणले, केटीवर पंगत केली. म्हणलं केटी काय आहे? काय नाही म्हणले, हे सगळे पत्ते खेळतात, त्याच्यात उरलेलं काय आमकं आमकं आणि त्याच्यावर आम्ही पंगत केली. अरे महाराज बी जळण म्हणलं ही पंगत खाल्ल्यावर. गिरगावकर उभा जळण उभा, ही पत्त्यावरली पंगत आहे, ही जुगावरावरली पंगत आहे. शोकांतिक आहे दादा. हे वाक्य सांगत असताना मुसलमानाच्या पुढे सुद्धा लाज वाटावी आपल्याला, लाज. इतकी शोकांतिका, इतका गणपती खाली आणला लोकांनी. नवरात्रीच्या बाबतीत काय, गाणे कुठले लावावा महाराज, कॅसेट कुठली लावा जगदंबेच्या पुढं, याची काही मर्यादा आहे की नाही? याला कोणी आळा घालायचा आहे? याला जबाबदार तुम्ही येत, लक्षात घ्या. आणि एक कान उघडून ऐका, समोरच्या वाहनावाल्यानं चूक होऊ द्या बापू, किंवा आपण ज्या वाहनात बसलो दादा त्या ड्रायव्हर कोण चूक होऊ द्या, पण दोन्हीतले मरतेत. मग त्याच्यातले चांगलेही मरतेत आणि खराब सुद्धा मरतेत. याचा परिणाम उद्या येणाऱ्या पिढीला, आपण जिवंत असतोल नसतोल, आपल्या नातवांना पंतवांना याचा परिणाम भोगावा लागेल. त्यावेळेला धर्माला ग्लानी येईल आणि त्यावेळेला आपल्याला लोक कोंबड्याला आणि बकऱ्याला चिरतील, अशी लोक रस्त्यात आपल्या लेकरांना चिरतील. ह्या देवादेवतेचा कोप झाल्याच्या नंतर लक्षात ठेवा. म्हणून याला वेळी सावध व्हा, वेळी सावध व्हा. ही नाटकं करू नका, ही सोंग करू नका, ही सोंग करणाऱ्याला प्रोत्साहन देऊ नका, असे सोंग करणाऱ्यांना वर्गाने देऊ नका. तुम्ही घामानं कष्टानं कमवलेली पैसे या चुकीचं काम खर्च करणाऱ्या मूर्खांना देऊ नका. याचा जबाब तुम्हाला दक्षिणेचा मालक विचारणारे. दक्षिणेचा मालक म्हणजे दादा यम, एक न एक दिवस छाताडाव पाय देऊन विचारणारे. लक्षात ठेवा. विठाला राजा जनकाकडे एक ब्रह्मवेत्ता आहेत. त्या ब्रह्मवेत्त्याचं नाव आहे याज्ञवल्क्य. सीताई साहेबांनी प्रणाम केला. गुरुदेव काय ग, एवढ्या 56 देशाचे राजे मला माळ घालण्यासाठी आलेत, पण याच्यातलं मला एकही आवडत नाही. मला एकच आवडतो, ज्याच्याकडे राजपोशाख नाही. ती व्यक्ती मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र होते, मला ते आवडतात. या जगदंबेची ताकद किती आहे.
पॉवर किती आहे, अधिकार किती आहे महाराज, काय शक्ती आहे, काय अधिकार आहे माझ्या जगदंबेचा, हे तुम्हाला सांगतोय. आणि याज्ञवल्क्यांचा भाव हा फार विवेक संपन्न लोक होती ना दादा. त्यांनी विचार केला, या सभेत 1 नंबरचं धनुष्य उचलणारा रावण आहे. तुला जरी राम आवडत असतील पण रामाचा नंबर पलीकडे आहे आणि 1 नंबरच्या खुर्चीवर रावण बसलेला आहे. तो धनुष्य उचलील आणि मग मात्र रावणाला माळ तुला घालावी लागेल. सीतेचे डोळे भरून आले. कोण सीता? जिला लक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी, ती सीता. या लक्ष्मीसाठी जगातला प्रत्येक व्यक्ती बेजार आहे. कोण बेजार नाही? जो जो व्यवहार करतो तो बेजार. दुधात किती पाणी टाकावा याचाही मेळ नाही. सहज आठवले 1-2 कॅनी दिसल्या होत्या म्हणून म्हटलो, त्याच्यावरच आपण कशाला बॉम्ब टाकायचा. कुठला व्यवसाय कसा करावा, काय करावा, पेड्यात किती आलू मिसळावा, खव्यामध्ये आलू शिजून किती मिसळावा, हे कशासाठी? पैशासाठी, म्हणजे लक्ष्मीसाठी. खूप बेजार, खूप बेजार. आमच्या एका मित्रानं कापसात मीठ टाकलं. मीठ पांढरा असतंय ना, आणि कापूस पांढरा दादा. कापसात मीठ टाकलं. तुम्हाला राग येईन म्हणून माझा मित्र म्हणतोय, इतका नालायक मित्राला मी कसा मित्र भेटेन? तुमचे नाव सांगतोय. कशासाठी दादा हे सगळं? पैशासाठी. आणि ह्या पैशाची मालकीने लक्ष्मी. त्या लक्ष्मीचे डोळे भरून आले आणि गुरुवर्य याज्ञवल्क्याचे ब्रह्मवेत्याचं दर्शन घेतलं. पूज्य श्री महाराज, मला फक्त रामचंद्र पती पाहिजे. लग्न 3 दिवस लांबवलं. हे रामायणात पाहायचं नाही बरं, दुसऱ्या पुराणात पाहायचं. मग हे रामायण सांगणारे म्हणते असं काही रामायणात लिहिलंच नाही. तो तिथरोकच तोंड पुरत ना. तू बाकीचं वाचणं मग कळलं आहे का नाही? बाकीचं वाचणं. लग्न लांबवलं. 3 दिवसाचा विधी. ह्या 3 दिवसाच्या विधीमध्ये काय विधी सांगितला? लक्ष्मीला सरस्वतीची आराधना करायला लावली. आणि सरस्वतीच्या आराधनेनं ब्रह्मकन्या प्रसन्न झाल्या. आणि सरस्वतीने विचारलं, माता लक्ष्मी काय काम आहे तुमचं? लक्ष्मीनं मला हाक मारावी असं माझ्याकडे काय काम आहे आईसाहेब तुमचं? लक्ष्मीनं सरस्वतीला पण म्हणावं, आईसाहेब माझं एक काम आहे, मला रामचंद्र पती पाहिजे. गुरुवर्य याज्ञवल्क्यांनी सरस्वती मातेला सांगितलं, माते, हे ज्ञान सरस्वती माते, ज्याच्या जिभेवर बसली, ज्याच्या जिभेवर सरस्वती बसली त्या व्यक्तीला विश्वातला नालायक माणूस सुद्धा खांद्या घेऊन नाचतो. नालायक सुद्धा. चांगला नाचेल काही नवल नाही दादा, नालायक सुद्धा सरस्वती जिभेवर बसल्याच्या नंतर. अशी परमपावन वाणीची देवता मा सरस्वती. इथं धनुष्य उचलायचा स्वयंवरातला नियम आहे. एकच विनंती करतो, सीतेला तुमची कृपा हो द्या आणि सर्व चंडिका, 3.5 कोटी चंडिका, सगळे शक्तिपीठ एकत्रित या आणि सीतेला मदत करा. काय विचारायचं तिला विचारा. आईसाहेबांना सांगितलं, सरस्वती माते, रावण धनुष्य उचलत असताना उचलू नये ही इच्छा आहे. काही हरकत नाही म्हणले. सरस्वती मातेनं सर्व चंडिकेला आमंत्रित केलं, पूर्ण पीठांना आमंत्रित केलं. आता सरस्वतीचं कोण ऐकणार नाही? कोण ऐकत नाही सरस्वतीचं? कोण ऐकत नाही? लक्ष्मीपुत्र जर सरस्वतीचं नाही ऐकलं लक्ष्मीपुत्रानं तर त्याचे दात पडूस तर हाणतात लोक. अब्जानं पैसे असू द्या दादा, अब्जानं पैसे, आणि सरस्वतीचं ना ऐकणं म्हणजे नीट न बोलणं. हाणतात का नाही बापू त्याला? सरस्वतीचं ना ऐकणं म्हणजे ह्या वाणीनं नीट न बोलणं. त्याच्याकडे किती पैसे असू द्या त्याचे दात पडूस तर हाणणार. सरस्वतीचं कोण ऐकणार नाही. संपूर्ण पीठा, ह्या पूर्ण पीठांना
आमंत्रित केलं आणि सांगितलं रावण धनुष्य उचलीत असताना या धनुष्यावर बसा. सर्व जगदंबा आरूढ झाल्या म्हणून रावणाला धनुष्य उचललं नाही. रावणाला धनुष्य उचलत नव्हतं असं म्हणणं मूर्खपण आहे, पण उचललं नाही हे आहे. आणि धनुष्याला रावणाला धनुष्य उचलत नव्हतं हे मूर्खपण आहे. कारण रावणानं एकटं धनुष्य नाही, धनुष्य भगवान शिवजीच्या खांद्याला असायचं. भगवान शिवजी नंदीवर बसायचे आणि तो नंदी कैलासावर थांबायचा. कैलास, नंदी, धनुष्य आणि शंकर रावणाने एकदाच हालिलतं. इतका रावण शक्तिशाली होता, एवढा रावण शक्तिशाली. उचलत होतं धनुष्य, पण जगदंबेची अवकृपा झाली. कोणावर? रावणावर. किती रावण श्रीमंत, त्याची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार होता येते. मला नाही वाटत भारतातला एक बी माणूस रावणाच्या विरोधात जर खासदार लढीन. कांबळे साहेब, एक तर मतदान नाही पडायचं रावणाच्या विरोधात, एक मतदान नाही पडायचं. एक अशा 7 कोटी चौकटी होत्या, 7 कोटी. या जगदंबा मातेची अवकृपा झाल्याच्या नंतर इतका श्रीमंत दुपारी 2:18 आपटू आणला दादा. तर आपलं 10 आणि 20 क्विंटल सोयाबीनवाल्यानं कशाला येड्यावानी करायचं? खिशात शिशीन चालला जगदंबेच्या पाया पडायला. हा रुमण्यान हानीन तुल जगदंबा, लाल होस तर हानीन. तिच्याकडं राक्षस आहेत पायापाशी ठुलेल तिनं. ह्या अशी बॉडीगार्ड आहेत तिचे बॉडीगार्ड तुमच्या मायासारखे थोडेच असे गोरे गोमटेन धोत्रावाले. तिचे राक्षस असे इतकाले दातन तेन उगे अशी पुढत बसलेली असती. वरखंडेच काढी ती वरखंडेच. हो, तुम्ही विलय नका हसू. तुम्ही बी शिस्तीत जगदंबेचं दर्शन घेत जा. नवरात्रात भेंडरं खाईन. या शिळी का जगदंबा काही सांगत त्यात. जगदंबेला भेंडरं चलत येत म्हणले. एक बाई भेटली, महाराज भगरीची दशमीन भेंडराची भाजी करते. मी म्हणलं बाई भगर ठीक आहे आपण भेंडर नाही, देवीला चलत येत. मेंढी आहे का म्हणलं देवी. काही मनानच काय सांगत्याल, काही मेळ नाही बापा यांचा. चला, रावण खाली पडला. महाराज रावण ज्या वेळेला खाली पडतो त्यावेळी ती एकही राजाची इच्छा नाही आता धनुष्य उचलायची. प्रभू रामचंद्र ज्या महाराजांसोबत आलते त्या महाराजांचं नाव रामायणात आहे. त्या महाराजांना प्रणाम केला. गुरुवर्य मला इथपर्यंत आणलंय, पण मी कोण्याही मुलीसोबत लग्न करणार नाही, मला फक्त लक्ष्मी पाहिजे. आणि त्या गुरुवर्यांनी सांगितलं लक्ष्मी ही सीता आहे, तुम्हाला प्राप्त पाहिजे असेल तर धनुष्य उचलून मोडावंच लागतंय. रावणाला धनुष्य उचललं नाही, जगदंबेची अवकृपा झाली इथपर्यंत ठीक आहे, पण प्रभू रामचंद्राला धनुष्य उचलणं गरजेचं आहे ना दादा. उचललं पाहिजे ना. त्याला नाही उचललं तो बाद झाला, पण तुम्हाला उचलल्याशिवाय लक्ष्मी कशी प्राप्त होईल? भगवान प्रभू रामचंद्राने महर्षी याज्ञवल्क्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं जगदंबेची अवकृपा रावणावर झाली म्हणून धनुष्य उचललं नाही. प्रभू रामचंद्रांनी जगदंबेचं स्मरण केलं. वज्रेश्वरी कामेश्वरी विमल प्रिया सर्वस्थितेषु जगदंबाय सर्वानां. ही सगळी नावं आहेत. कामेश्वरी, वज्रेश्वरी, प्रियेश्वरी, सगळे अशी पूर्ण. हंसवाहिनी, मयूरवाहिनी वगैरे वगैरे भरपूर अशी नावं. आवाहन केलं देवीला, जगदंबा बघा आमच्याकडे. मा जगदंबेनं सीतेला सांगितलं, सीते रामचंद्रांना म्हणावं धनुष्य उचलायचं, नुसतं नाटक करा. ऍक्टिंग शब्द इंग्रजी आहे ना. नुसतं नाटक करा, नुसतं नाटक, उचलूत नका धनुष्य. आता शीतेल कसं बोलता येईल? ती का हाताची नवरी आहे? सोयरीक झाल्याबरोबर मोबाईल घेती. ती हाताची नवरी आहे का? सोयरीक झाल्याबरोबर त्यांना मोबाईल देऊन आलो. हो, तवरक तू या दुखत्या नासातीनं चट दाबून घेतल्यात. लग्नाच्या आधी बायकोला 1-2 महिने दादा फोनवर बोललं की तिला सगळ्या दुखत्या नसा कळत्यात.
हे कुठं दाबल्यावर नीट आपलं काम ऐकतो. हो, मला नाही वाटत इथून पुढे लय संसार कडीला जातील नालायकायची. ही एकमेव चूक आहे, एकमेव चूक आहे, एकमेव चूक आहे. चला, कालाचा ओघ आहे. आपण जर असं बोलत राहिलो तर लोक म्हणतील गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. कारण चूक वागणाऱ्या लोकांची संख्या ज्या वेळेला जास्त होत असते का, त्यावेळेला शहाण्या माणसानं त्याच्यावर बोलणं बंद केलं पाहिजे. महाराज प्रत्यक्ष जगदंबेनं सीतेला सल्ला दिलाय, पण कसं बोलता येईल. मग सोबत करवल्या असतात नवरीच्या. त्याच्यातल्या एका करवलीनं फार सुंदरसं नाव आहे तिचं बापू, सांगू एखाद्या भागवतात. हो, सगळ्या गोळ्या एकखट्या दिल्यावर दादा रिॲक्शन येत असते. आणि ती करवली प्रभू रामचंद्राकडे जातात आणि प्रभू रामचंद्रांना नमूद केलं असा प्रकार करा, ठीक आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी नुसतं वाकले, धनुष्याला नुसता स्पर्श केला. स्पर्श, उचललंच नाही धनुष्य. धनुष्य जगदंबेनं उचललं. रावणाला धनुष्य उचललं नाही, अवकृपा. प्रभू रामचंद्राला धनुष्य उचलू दिलं नाही, स्वतः उचललं, कृपा. लक्ष्मीवर मुळता कृपा झाली उत्तरेश्वर बापू, मुळता. आणि जगाचा पाप लक्ष्मीला पती प्राप्त झाला, मा जगदंबेची कृपा आहे. पण सीताई साहेबाचं आचरण, रामप्रभूंचा अधिकार, काय मर्यादा असेल, काय सीताई साहेबांचा अधिकार असेल. अहो, मालकाला वनवास होता, मालकाला वनवास असताना सीताई साहेबाला वनवास नव्हता, तरी 14 वर्ष दगड उशाला आणि गवत पाठीला घेतलं. हा, इकडं तर नवऱ्यानं चूक केल्याच्या नंतर बाई म्हणेन त्याला काय चिरायचं तर चिरा, मला काय ते सांगू नका. कसा अधिकार होईल दादा प्राप्त. म्हणून एवढा दर्जा सीताई साहेबांचा आपल्या मालकाविषयी होता, श्रद्धा होती आपल्या पतीविषयी. ही प्रत्येक अवतारात तितक्या पात्रतेची योग्यता होती. आणि म्हणून जगदंबेची कृपा झाली आणि विश्वाचा मालक आणि विश्वाची मालकीनी एकत्रित आणली. रावणाच्या तडाख्यातून, रावण सामान्य नाही, ज्यानं 33 कोटी देवता बंदिस्त केल्या. दादा, एक ग्रह जर प्रतिकूल झाला तर लग्नात विघ्न येते. एक ग्रह प्रतिकूल झाला तर आमच्या लोकांकडे यावं लागतं जप बांधायला. ग्रहाति कोपाम यति सर्वाम राविक्युतु शुक्रा यस्सर्वास्थितं बृहस्पतिर्भवो वाचा शनि सर्वस्थितारिष्टो भयस्थिता निर्वाल्य सर्वस्थितेषु. मग आमच्याकडे यावं लागतं जप बांधा. गुरु अनिष्ट आहे, 12वा गुरु आहे, 4था गुरु आहे, 8वा गुरु आहे. शनी आमका प्रकोप आहे, राहूचं असं झालं, चंद्रबळ कमी आहे, ताराबळ कमी आहे, मग ते करावं लागतं. एक 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 ग्रह. तर रावणाला 9ची 9 ग्रह नुसते प्रसन्न नव्हते, यानं पायाखाली दाबले होते. रावणानं 9ला 9 ग्रह पायाखाली दाबले होते आणि ग्रहाच्या पाठीवर पाय देऊन रावण सिंहासनावर जात होता. काय ग्रहाची मायवेली दुसऱ्याला मदत करायची, रावण म्हणील ते पर्व काळ. महाराज, पंढरपुरातला मालक ज्यांच्या पोटी जन्माला येणार, पंढरपुरातला मालक ज्यांच्या पोटी जन्माला येणार, देवाच्या पित्याच्या लग्नात विघ्न रावणानं आणलं. दशरथ राजा हे पंढरपुरातल्या मालकाचे वडील आहेत, बिभीषण बुवा. कौशल्या माता आई आहे, मग देवाच्या आईच्या आणि वडिलाच्या लग्नात विघ्न रावण आणू शकतोय. ताकद काय असेल महाराज रावणाची. बुडिली नाव, समुद्रात बुडिली नाव फोडून गिडून चक टाकली, कितीतरी वऱ्हाड मेलं. पण प्रारब्ध गोड दशरथ राजाचं एकच फाळी सापडली. तिमिलिंग नावाच्या माशाची कृपा झाली आणि त्या बेटावर ती फाळी आणि ती पेटी घेऊन तिथपर्यंत पोहोचले. इतका रावण तुष्टवादी होता. याच्या पलीकडे सांगू, रावणानं स्वतःकडे 9 ग्रहाची आकर्षितपणा केला, ताब्यात पायाखाली ठेवून, नुसते मुठीत नाही, नुसते खिशात नाही, नुसते अंतकरणात नाही, पायाखाली 33 कोटी देवतावर वर्चस्व केलं. इतका मोठा शक्तिशाली रावण. आणि याच्या कचाट्यातून सीता प्रभू रामचंद्राला देणं ही जगदंबेची कृपा झाली. एवढी मोठी कृपा. अशा परम पावन जगदंबा मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव आहे.
या उत्सवामध्ये मा जगदंबेची, जगदंबा टेंभे आई, प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळं ज्या त्या ठिकाणाला नाव जगदंबेला दिलेलं आहे. ती काही आख्यायिका असेल त्या आख्यायिकानुसार इथल्या अधिष्ठानाला टेंभे आई असं नामोल्लेख आहे. माता माहूरचं स्थान आहे. तेलाचं स्थान म्हटलं की तुळजापूरचं असतं आणि शेंद्राचं स्थान म्हटलं की माहूरचं असतं. कुलस्वामिनी मातोश्री माहूरचं अधिष्ठान आहे. अशा परमपावन मातेची कृपा या परिसरातल्या सर्व पंचक्रोशीतल्या जनतेवर व्हावी. तो शेतकरी राजा असेल, तो व्यापार क्षेत्रातला असेल, तो नोकरी क्षेत्रातला असेल, तो वैद्यकीय क्षेत्रातला असेल, तो राजकीय क्षेत्रातला असेल, आध्यात्मिक क्षेत्रातला असेल, या पंचक्रोशीवर जगदंबेची कृपा व्हावी अशी जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करतो. हा नवरात्री, शारदीय नवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा संकल्प, वारकरी संप्रदायाचा दंडक सांभाळून ज्ञानोबाराय तुकोबारायला गोड वासेल, माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना गोड वाटेल, नामदेवरायांना गोड वाटेल, असा अनुषंग लक्षात घेऊन आदरणीय माननीय श्री बालमजी कांबळे, माननीय श्री गणपती बोडखे सर, बावी टेंभ्याई देवस्थान या सद्भक्तांनी कीर्तनाचं आयोजन केलं. मला आमंत्रित केलं याबद्दल नाही बरं दादा, कोणाचं कीर्तन ठेवू द्या, त्याचा काही विषय नाही, पण अशी कार्यक्रम व्हावे, उपक्रम देवीच्या पुढे व्हावी. ज्या उपक्रमामध्ये लोकांना काहीच घेता येणार नाही असे उपक्रम जर तुम्ही पैसे खर्चून करत असाल तर तुम्ही श्रद्धेनं घामानं कमवलेला पैसा विस्त्यात टाकला असं होईल. म्हणून आदरणीय बालमजी कांबळे असतील, गणपतीजी बोडखे सर असतील, हा उपक्रम राबवला. आदरणीय वारकरी संप्रदायातलं फार मोठं एक पीठ आहे. अशा पीठावर अधिष्ठित असणारे आदरणीय गुरुवर्य धर्मराज दादा, जी मोठी परंपरा आहे, ज्या परंपरेमध्ये विटेवरचा मालक सुद्धा ज्या पूर्वजांच्या सानिध्यात काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी यावा, अशा परमपावन परंपरा, त्या परंपरेतलं एक गोड सरत्न आदरणीय गुरुवर्य धर्मराज दादा आहेत. दादांच्या वतीने संपर्क होत गेला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला माता जगदंबेचं दर्शन होतंय. एक पवित्र रम्य परिसर आहे. आपली संस्थानं, आपली देवस्थानं किती मोठी करायची, किती रम्य करायची, किती पावन करायची, ही परिसरातल्या लोकांच्या हातात असते. मी लघुशंकेला ज्या वेळेला त्या बांधकामाच्या बाजूला गेलो तर मला 100-200 शिष्या दिसल्यात. मला आणा नका आणू मला काय असं वाटत नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव कांबळे साहेब, मला एक हौद भरून दिलाय पंढरपुरातल्या मालकानं, आणि तुटी रिकामी केली तरी ते रिकामा होत नाही, वरून पुन्हा त्याच्यात पाण्याचा पाईप आहे. म्हणून लोकांना आनंद वाटावा असं कीर्तन मुळीच करणार नाही. पंढरपुरातल्या मालकाला आनंद वाटावा असं कीर्तन नकोय. नकोय मला दाखवा मस्जिदीत हा प्रकार, दाखवा एखाद्या धर्माच्या ठिकाणी असा प्रकार. अरे एखादी म्हातारी भक्त आली, एखादा म्हातारा भक्त आला आणि तो लघुशंकेला गेला, त्याच्या पायात जर तो काच घुसला तर 50-50 हजार लाख रुपये लावले तरी ते दुरुस्त होणार नाहीत त्यांचे पाय. ह्या चुका तुम्ही का करता? हिम्मत येते एखाद्या मुसलमानाची येऊन दारू प्यायला? नाही, ही तुमच्यातल्याच कोण्यातरी हिंदूने केलेला नालायकपणा आहे. हे थांबवा, तर आपली धर्मस्थळं मोठी होतील, तर आपली धर्म आपला उंच जाईल, तर आपण मोठ्या स्वाभिमानानं छाती उचलून समाजात फिरत राहू. नका चुका करू. तुमच्या बोटाला हात लावून प्रणाम करतो, तुमच्या चप्पलला हात लावून प्रणाम करतोय. ह्या चुका नकोय. नकोय. वेळी थांबवा. थांबवा. आपल्याला काय धिंगामस्ती करायची ते आपल्या घरात करा, पण तीर्थस्थळा ठिकाणी महाराज फार जाज्वल्य स्थळ आहे, फार जाज्वल्य स्थळ. या स्थळाचा विचार करू नका. आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडचं स्थळ आहे, आपल्या बुद्धीच्या पलीकडचं टोक जगदंबा आहे. तिला इतकं सामान्य समजू नका. माझ्या लहानपणी एक म्हातारी म्हणायची, देवी वल्ल्या झाडाला आग लाईत असते. दादा शिकलेली लोक नव्हती, पण विद्वत्ता मात्र लोकांची अशी भयानक होती. सामान्य समजू नका यांना. तुम्हाला सांगू का, बाकीचे ठोके आवाज निघतू आणि जराशी आग होती.
हिनं ठोका द्यायला आवाज निघत नाही आणि आग मरूस तर राहत नाही. आवाज तर येतच नाही, मरूस तर आग झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय आग जाळेपणा करायचा ना, तो बाहेर करायचा, इथं नाही. आनंद वाटला. कीर्तनानं शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करता. कांबळे साहेब तुम्हाला सुद्धा, बोडके सर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय दादा वेळात वेळ काढून एवढा मोठा संस्थांचा व्याप सोडून एका कार्यक्रमासाठी इथपर्यंत माझ्या अगोदर अर्ध्या तासानं विभीषण बुवा दादा हजर राहिले. दादा त्या परमपावन परंपरेला, सर्व साधू पुरुषांना, मी सामनगावला खूप कीर्तने केली, दादा त्या पवित्र मातीला प्रणाम करतो, तुम्हाला प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य आहेत, याही बाजूची गुणीजन मंडळी आहेत, उत्तरेश्वर बापूसुद्धा आहेत. दादांनी संपर्क करायला लावला विभीषण महाराजाला, महाराजही हजर आहेत. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद आहे. गरजा महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवाले सुद्धा आहेत, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतील, बावीतील, आधी करून या ज्या पंचक्रोशीतली तुम्ही श्रोते जनार्दन, असं वाटत होतं कामाचा दिवस आहे, सोयाबीनची काढणी चालू आहे, शेतकरी राजाची परेशानी आहे. दादा पाऊस इतका पडत राहिला, इतका पडत राहिला ना, आता इतकं ऊन पडलं की शेंगा उभ्या राहिल्या की ते आपण मग त्या तडतड फुटायला. म्हणून बेजार आहेत शेतकरी राजा. माझ्या शेतकरी राजावर माता जगदंबेची कृपा हो. ठीक आहे, काम करत असताना कीर्तनाला आले नाही त्याबद्दल मी सन्मानानं सांगेल, तो शेतकरी राजा गोड आहे. कारण काम सोडून कीर्तन ऐकायचं नाही, मी या मताचा माणूस आहे. मला जरा महाराजापेक्षा वेगळं समजा, काय हरकत नाही, की नाही दादा? समजा सोयाबीन कापायचं सोडून जर कीर्तनात बसला असेल तर एक नंबरचा आरामखोर आहे, एक नंबरचा आरामखोर आहे. तो विळा घेऊन जायला पाहिजे. दादा एखादा म्हणील गिरगावकर असं का बोलतो, कारण हे शेतकरी जर श्रीमंत झाले तर उद्याचे सप्ते चालू राहतील, उद्याचा धर्म टिकेल. धर्म कसा टिकेल? कारण शेतकरी राजानं काबाड कष्ट केल्याशिवाय सप्त्यातल्या पंक्ती कोणी घेत नाही. कारण वरी हात असणारा जगाच्या पाठीवर एकच धर्मराजा आहे, तो धर्मराजा म्हणजे शेतकरी राजा आहे. अहो लाख लाख 2-2 लाख रुपये कांबळे साहेब ज्यांना पगारी येत ते तिसऱ्या मजल्यावर वरी राहते. भिकाऱ्याला वरून काही देता येत नाही. आणि जरी एखादा आडमुठ भिकारी वरी गेला त्याची बायको म्हणती आम्हाला सुतक आहे. या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये एखादा शुद्ध अंतकरणी, वाक्य नीट ऐका, एखादा शुद्ध अंतकरणी गोंधळी जर गेला तर आपल्या कणगीमध्ये पोत्यामध्ये पसाक खाऊन त्याला पसाकशी जेवारी देणारी शेतकऱ्याचीच बाई आहे, शेतकऱ्याची बाई आहे. नोकरीवाल्याला 1.5 लाख पगार असेल पण ती म्हणते आम्ही परवालाच 30 किलोचा कट्टा आणलाय. नाही म्हणणार शेतकऱ्याची बाई, नाही म्हणणार. म्हणून या परिसरातल्या शेतकरी राजाने आपलं काम सारून परमार्थ करायचा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम करायचं काम. म्हणून ठरल्यापेक्षा, मनात ठरल्यापेक्षा जास्त समाज जरी आला नसेल दादा, कामाचा दिवस आहे. म्हणून माझ्या शेतकरी राजाला तो काम आटपायची ताकद माझ्या जगदंबेनं देऊ, ही तिच्या चरणी प्रार्थना. पुनश्च दादा परमपावन सामनगावच्या परंपरेला पुन्हा एकदा वंदन करतो आणि माझ्या अभंगावर येतो. हाके सर शिवडी घालून या स्तंभ फोडी. जगदंबेचा अधिकार किती मोठा आहे तुम्हाला रामप्रभूच्या चरित्रात सांगितला. विटेवरच्या आईचा अधिकार किती मोठा आहे ऐका. माझ्या माईंनो, तुमच्यातल्या एका स्त्रीला घरातली माणसं त्रास देत होती, घरातली. त्या स्त्रीचं नाव आहे माता द्रौपदी. विटेवरच्या मालकाची ती मानलेली बहीण आहे. याच्या पलीकडचं सांगतो, हृदयस्थ बहीण आहे, अंतकरणातली बहीण आहे. तिला घरातल्या नालायक लोकांनी त्रास दिला. तिला भर सभेत उघडं करायचं ठरवलं महाराज, भर सभेत भर. आणि उघडं करायचं ठरविलं नाही, दुःशासनासारख्या नालायक व्यक्तीला आमंत्रित करून तिच्या पदराला हात घातला. आणि हात घालत असताना तिनं पंढरीतल्या आईला हाक मारली.
देवा, धाव रे परमेश्वरा, धाव माझ्यासाठी धाव. त्या आईला हाक मारली. संकट कोणतं होतं उत्तरेश्वर बापू? आपलं शरीर सज्जन माणसानं पाहू नये. दादा, हे संकट द्रौपदीवर आहे. सज्जन शब्दाची व्याख्या ऐका आणि दुर्जन शब्दाची. दुर्जन हा माणूस मूर्खापेक्षा गेलेला असतो. मूर्ख म्हणजे वेडा. आणि वेड्या माणसानं आपलं शरीर उघडं पाहिलं का झाकलं पाहिलं का याच्यात काय राग मानता? फक्त सज्जनानं आपलं शरीर पाहू नये. लाज कोणासाठी असती माहिती आहे का? सज्जनासाठी. बिनलाजेसाठी असती का? आणि कौरव बिनलाजे होते ना दादा. मग बिनलाजेनं आपल्याला उघडं पाहिलं का झाकलं पाहिलं काही विषय नाही. फक्त सज्जनानं पाहू नये. त्याच्यात पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशी काही लोक होती. या लोकांना माझं हे पवित्र शरीर दिसून त्यांच्या अंतःकरणातली बांधून टाकलेली वासना जागी होऊ नये, हे ज्ञाती द्रुपदीचं लक्षण होतं. तुम्हाला एक सांगू का? परपुरुषाचा काम उचंबळण्याची ताकद स्त्रीत आहे. म्हणून तिनं शरीराचा सर्व भाग झाकून घेतला पाहिजे. हे तिचं इति कर्तव्य आहे. जी स्त्री आपल्या शरीराचं प्रदर्शन, जास्त शरीर वस्त्र कमी घालणे आणि जास्तीत जास्त शरीराचा भाग उघडा ठेवणे, हे परपुरुषाच्या अंतःकरणातल्या कामाला पेटवण्याची शक्ती आहे. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये वेदाची, शास्त्राची, पुराणाची आणि ऋषीमुनींची परंपरा आहे. या देशातल्या दोन गोष्टी सर्व झाकलेल्या असावा. पैसा कोटीनं जरी असला तर डायरीच्या पुढून ठेवायचा नाही. डायरीच्या पुढून पैसे ठेवणारे भिकारी नसतात, भिकार चोट असतात. डायरीच्या पुढून पैसे ठेवणारे भिकार चोट असतात. भिकार चोट, भिकार चोट. पैसे झाकलेले असावं सर. आणि या माझ्या पवित्र देशाची माऊली सर्वांग कपडे घातलेली असावा. सर्वांग कपडे घातलेली असावं. सर्वांग. आणि द्रौपदीने विचार केला, आपला अंग जर शरीराचा काही भाग उघडा पडला तर ज्याच्या अंतःकरणात दादा तिळा इतकी वासना नाही, अशाला जर वासना उत्पन्न झाली तर पिढ्यानपिढ्या मी ते पाप फेडू शकणार नाही. म्हणून देवा, माझ्या शरीराच्या विडंबनेपेक्षा या सभेतल्या तात्विक लोकांचा काम जागा होऊ नये आणि त्यांच्या पुण्याचा क्षय होऊ नये, याच्याकरता मला झाक रे. याच्याकरता झाक. मला काय देऊ नकोस. मी एका राजाची कन्या आहे आणि राजकुमारांची पत्नी आहे. मी रानातला पाला खाऊन जगेल, तुझं भजन करील, पण माझ्या या पवित्र शरीरानं
कोणाच्या अंतकरणातलं काम उचंबळता काम नाही. मला इतकं कर ग, इतकं कर रे देवा, इतकं कर. आता जेवायला मागितलं असतं बापू तर ताट दिलं असतं, पैसे मागितले असते तर सुटकेस दिली असती, राज्य मागितलं असतं तर दादा सिंहासन दिलं असतं. मागितलं काय? शरीर झाकण्यासाठी काय लागतंय? वस्त्र. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे. देवा, हे देवा, धाव रे दादा, देवा धाव, सांभाळ माझं शरीर. हाक मारल्याबरोबर वस्त्राच्या रूपात आला, म्हणून माझं दादा तितकी कृपाळू आई असू शकते कोणती? बर, घरातली माणसं किती होती? 5 पती बाजूला आहेत. 5 पती, 5 पती. नाही कोणी लाज राखू शकलं. ती लाज फक्त त्या माऊलीची, तुमच्यातल्या एका स्त्रीची, फक्त विटेवरच्या आईने राखली. हाक मारल्याबरोबर येते, हाके सरशी उडी. काय कृपाळू येते आई, काय कृपाळू. या विश्वात अशा कितीतरी साधू सज्जन वृंदांनी, सद्भक्तांनी, वैष्णवांनी हाका मारल्या आणि त्या हाकेला विटेवरची आई धावत आली. एकाच्याही शुद्ध वैष्णवाच्या हाकेचा अनादर विटेवरच्या मालकिनीने केला नाही. एवढी एवढी विटेवरची आई एवढी कृपाळू आहे. विटेवरच्या मालकाला जगदंबेच्या रूपकात पैठणच्या मालकांनी काय काय करावं, किती वर अशी हृदयाला पाझर फुटतील अशी अभंग जगदंबेची केली. आळंदीतल्या मालकांनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नाथबाबांनी, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. हो, काय वर्णन, काय वर्णन. हो करी कृपा उजळ कुळ दीपा, मार्ग बहु सोपा.
येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई हो करी कृपा सच्चित आनंद अंबाबाई हो करी कृपा असं म्हण जा असं म्हणत जा त्या जगदंबेच्या पुढे पुंडलिकराय दिवटा घेऊन उभे येत हो पुंडलिक दिवटा शोभवाळ शोभेवाळ वंटी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटियू उदू बोला अंबाबाई माऊलीचा काय ताकद महाराज काय प्रसन्न अभंग केले हे आवडत नाहीत हो बापा हे दुसरंच आवडत म्हणून एकाच बाईच्या अंगात आलं नाही अभंग म्हणल्यावर 5 मिनिटात जर 10 बाया नाही झुलिल्यात मला गिरगावकर म्हणू नका पण वारकरी संप्रदायाचा अपमान होती म्हणून ते म्हणणार नाही हो अभंगावर अंगातच येत नाही येतच नाही अंगात येण्यासाठी दुसरंच म्हणावं लागतं पण मग मला ते कंबर सोडावं लागेल आणि 5 गिरगाव करा